जय हिंद जय भारत. जुन्या काळातील नामांकित पैलवान तानाजी सोरटे यांचा गायीचा गोटा म्हणजे एका गायीपासून सुरू केलेला आणि 250 गायीपर्यंत असलेला गोटा आपण बघू शकता. जय हिंद जय भारत. आपल्या बरोबर पैलवान तानाजी सोरटे आहेत. यांचा एका गायापासून म्हणजे असली एक गाय त्यांनी घेतली होती, त्या गायीपासून या गोटा तयार केलेला आहे. त्या गोट्यामध्ये किती गाय आहेत तुम्हाला सांगितलं म्हणजे आश्चर्य वाटेल, पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो या गोट्यामध्ये 225 गाय आहेत. 225 गायांचा गोटा हे इथं हे पुढे आहे, त्याचबरोबर इकडे आहे. आता बघा या गाया, त्या गाया त्यांनी ह्या गायांचा गोटा. बापू ह्या गाया ज्या आहेत त्या गाया दूध किती देते तो? माझ्या अंदाजाने तुम्हाला सांगतो 30-32 लिटर पासून 25 लिटर पर्यंत गाय एक गाय एवढं दूध देते. देते. हे टोटल एवढ्या गाया तुम्ही मुक्त गोटा आहे? हा मुक्त गोटा आहे त्या सगळ्या गायांचा. सगळ्या गायांचा मग एका गायीवर एका गायीवर मग ह्यातलं म्हणजे एका गायीचं पिल्ल असं हे सगळ्या गाया झाल्या. सगळ्या झाल्या. त्यात तीन तुम्हाला सांगितलं ना, जवळजवळ 2-2.5 कोटीच्या गायाची विकल्या. हा बरं, मग आता एवढ्या सगळ्या घरच्याच गाय आहेत म्हणजे सगळं तुमचं म्हणजे काय म्हणतो कुटुंबातलंच एक पार्ट आहे. मग आता गायांचं दूध वगैरे कुठे काढताय? दूध ती आत काढतोय कुठे जरा बघा की चला की. म्हणजे एवढं मोठं गाय म्हणजे एक पैलवान काय करू शकतोय त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे तानाजी सोरटे पैलवान आहेत, ज्यांनी म्हणजे 225 गायांचा गोटा यांच्या जवळ आहे. मग एक गाय दूध देते 25 लिटर पासून पुढे एवढ्या गाया आहेत. मग ह्यांना जी खुराक असते याला कामाला माणसं किती आहेत? काय माणसं 5 आहेत. 5 माणसं कामाला. 5 माणसं. मग हे किती एकर एरिया आहे एवढ्या मुक्त गोट्याला? मुक्त गोट्याला 4 एकर आहे. 4 एकर एरिया मुक्त गोट्याला आहे. मुक्त गोट्याला. बर बर. म्हणजे ह्या सगळ्या गाया तुम्ही करताय आणि 5 कामगार आहेत. हा आता दूध कुठे काढताय दाखवा बघूया. चला की चला. मग तिथं मशिनीवर दूध निघते बघा ना तुम्ही आता. हे खाद्य. हा हे खाद्य. बर. हे वळीला उभा राहिलं. मग दूध इथं निघणार. हा आणि ही दूध ही काय ही त्या टँक मध्ये दूध भरणार. किती निघते मला? 35 लिटर सगळं ना. हा 3000 लिटर. 3000 लिटर दूध निघणार. मग ह्या गायांचं दूध अगदी गाय झालेलं दूध निघालेलं इकडे जाणार का बाहेर? हा ठीक आहे. दूध हे तिथं उभा राहा. ठीक आहे इकडे जाणार. बर. ते सगळं मशिनीवर सगळं त्याला हाताने काढायला म्हणजे अवघड आहे. अजिबात. आता ह्या गाया जाणार कुठं? ह्या बाहेर जाणार म्हणजे दूध काढलेल्या गाया जाणार बाहेर. आपल्या गोट्यात जाणार. हा ठीक आहे. हा गोट्या त्यांचा. म्हणजे आता परत आता दुसरे कसे येणार? ठीक आहे. आता तिकडे येणार म्हणजे ते ऑटोमॅटिक येतात. ऑटोमॅटिक येणार. ठीक आहे. ते आता आणणार ना हाय करून. तेव्हा ते गेट काढलं तेव्हा आले जातात. जो गडी पिळतो या त्याच्याकडे ती गाय येणार. जो माणूस धार काढतो त्याच्याकडेच येणार ती गाय. त्याच्याकडेच येणार. आणि त्याच खोडाला उभा राहणार. तो आता ती गाय आता बघा तेव्हा थांबल्या का? ठीक आहे तुझी. बर बर बर. ते म्हणजे ह्या आता वळीन गाय आल्या. हा आता ती गाय ऑटोमॅटिक थांबणार. पुढे येऊन थांबणार आता ती. बर. थांबली बघा तिथे. बर. मग आता ही मशीन त्याला लावणार. ती आता खात धुणार ना आधी. हा कासव पाणी मारले गाय ऑटोमॅटिक पाणावणार. पाणावणार. बर बर. आणि तुम्ही कधी हे काम केलं का बापू? एक दारू म्हणजे हाताने काढले तेवढंच केलं तुम्ही? हाताने काढले नाही. नंतर पण मशीन घेतल्यावर पण बघा चोगडे आला का?
तो आल्यावर आम्ही दोघं मशीनवर धारा काढायची. शिवून तुम्ही तर मी बर ह्यो जुनाकडे जुना नाही बंडा किती वर्ष झाले तुला रे? तुला किती वर्ष झाले? 25 झालं इथं काम करताय. मग मालकानं काही रागात कधी बोलले का नाही तुम्हाला? नाही काय सांगताय? 3 एकर जमीन घेऊन दिली त्याला गावाकडं. 3 एकर 3 एकर इचरा घेईन. एका कामगाराला? मी तिथं जाऊन तिथं 2 दिवस मुक्कामाला राहिलो होतो. 3 एकर तुम्ही घेऊन दिली? चुलता हिस्सा देत नव्हता हा तर त्याला ह्याच्यात नेलं, रजिस्टरवर नेलं आणि उभा केला आणि त्याची नोटरी करून घेतली. खरे का नाही? मग तुम्ही समाधान आहे का मालकापासून? खरं का मालकाला जबरदस्ती म्हणताय? वर आहे की नव्हे तुम्ही आता कामगार किती वर्ष झालाय? 25 वर्ष झाली. 25 वर्ष कामगार आहे. हो मग तुम्ही मालकापासून समाधान आहे का? समाधानी लय समाधानी. कसं काय समाधान आहे? आपल्या शेत घेऊन दिलं 3 एकर, परत ते घरकुल घेऊन दिलं तिकडं बर त्या मागून आपण घेतलेलं. बर हा गेलं. म्हणजे सगळी सेवा तुमची आहे. आहे. मग तुम्ही गोट्याचे मालक म्हणून काम करताय? हो काय अडचण नाही. ते सगळं हे बघा ना सगळं. हे फक्त पैलवान करू शकतो. एका गायीपासून सुरुवात करणारा माणूस काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. बरोबर ना? हा. तर हे अशा पद्धतीने आता दूध कसं काढणं दाखवा. एका गायीचं दूध काढून दाखवा. मशीन कसं लावतं दाखवा. हे आधुनिक पद्धतीचा गायीचा गोठा आहे आणि आधुनिक पद्धतीने धार काढण्याची पद्धत बघा. हे मशीन लावलं आणि दूध संपलंय कसं काढणार तुम्हाला ते सांगा. हा ठीक आहे, काट आहे ना बर त्याच्यावर कळणार दूध संपलेलं. बर आता चालू झालं आणि ते लगेच संपलं की मग ते गाई बाहेर काढायची. ओके आणि दूध जाणार कुठं आपलं? त्या टाकीत. पुढे एक टाकीत त्या जाणार. बर बर ओके ओके. म्हणजे ही अशी लोक आहे. हे आधुनिक पद्धतीचा गायीचा गोठा आहे आणि आधुनिक पद्धतीने धार काढतायत. 225 गायांची धार काढणे एका माणसाला शक्य नाही किंवा 5 माणसांचं हाताने धार काढणं शक्य नाही. हे त्यांचे पुतणे आहेत बघा. हे यांचा पण गायीचा गोठा आहे. म्हणजे ही सगळी एकत्र आहेत आणि एक पैलवान काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे बापू चोरटे बापू यांचं बघू शकताय. जवळजवळ 225 गायी आहेत आणि आधुनिक पद्धतीच्या गायीचा गोठा. इथला तर दूध जे जाणार ते आपल्या याला आणि 1 कॅन जाणार आपल्या पैलवानाला. हा 1 कॅन का 2 कॅन? पैलवानाला किती? सकाळी एक संध्याकाळी. मग त्याने किती प्यायचं मग ते इथलं जाणार आपल्याला. फार मोठी गोष्ट आहे आणि ही थोडी जाणत नाही, फार मोठी जाणत आहे. आणि एक माणूस सर्वसाधारण माणूस कसा मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पैलवान तानाजी सोरटे, ज्यांचं गाव आहे सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे आहे. आणि खरंच इथं येऊन मला यांचं वैभव बघताना, एका पैलवानाचं वैभव बघताना मला फार बरं वाटलं. तर नवीन पिढीतील पैलवानांना काय संदेश आहे? तुम्ही पैलवानकी करत असताना गुरुचा आदर करा आणि आयुष्यामध्ये मोठं होण्याचं स्वप्न पकडा. या जगामध्ये छोटं होणं दिस इज नॉट युअर ड्युटी. मोठं होऊन मरणं हे आमचं काम आहे. सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या बरोबर असणारे सोरटे बापू ते आहेत की त्यांनी हे वैभव उभा केलेला आहे. हे फक्त नम्रतेवरती, गुरुच्या आदरावरती आणि कर्मावरती हार्ड वर्क केलेलं आहे. प्रसंग पडला हमाली सुद्धा केली म्हणजे आपल्या गाडीमध्ये सामान भरलं पण आणि ह्या गायीचं दूध पण त्या माणसाने काढलेलं आहे. म्हणून माणूस मोठा झालेला आहे. तर एवढं यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. एवढंच मी बोलतो. आणि काय बाबू बोलणार काय? आता काय बोलायचं? पैलवानाने काय करायला पाहिजे असं काय सांगणार काय? आणि आता काय सांगणार? किंवा नवीन माणसाने गोटा कसा करावा असा गोटा करायला पाहिजे काय? केला तर जमल की काय होते? जमल? पैलवानाला जमणार काय? आता काय ते कुणा शोध त्याला काय करता आलं तर जमल नाही तर काय? कामगाराला कसं वागवणूक दिली पाहिजे हो? कामगारांना बरं का हा. त्यांना लागलं तर पैसे उचलला 2-2, 4-4 लाख रुपये लागले द्यावं लागते. हा त्यांना 12-13 हजार रुपये पगार आहे. हा मग त्याला उचल द्यावे लागते. पैसे द्यावं लागते. आणि समजा एखाद्या कामगारानं तुमचा एखाद्या महिन्यात पगार दिला बुडवला तर तुम्ही काय त्याला बोलता का? पगार शक्यतो कोण बुडवत नाही. पैसे नाही? नाही बुडवत. मग तुम्ही प्रामाणिक राहिल्यामुळे बुडवत नाहीत का? तसं नाही लिखी टिकी असतं ना सगळं. हा त्यामुळे बुडवत नाहीत. नाही त्यामुळे सगळं कायदेशीर. नोकरनामा करून घेतो. बरोबर बरोबर. फक्त म्हणजे- ह्या गाड्याचा नोकरनामा नाही. नाही ह्यो घरचाच आहे घरचा. म्हणजे आपलाच माणूस. आपलाच
आपला मनच करतोय ना ते. क्या बात आहे. म्हणजे त्याला म्हणजे प्रामाणिकपणा आहे याच्यात. आहे. तर ही पण फार मोठी गोष्ट आहे, कारण आपल्या गड्याला 3 एकर जमीन घेऊन दिली, त्याला घर बांधून दिलं, ही फार मोठी गोष्ट आहे. तर ही सुद्धा गोष्ट शिकण्यासारखी आहे. एवढंच मी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. तिकडे बोलायचं.